15 ऑगस्ट 2023 स्वातंत्र्य दिन आहे आज. सिंगापूर या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही. इथं जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपले राहत आहेत. आणि शालेय साहित्याचा वाटप या ठिकाणी आम्ही करत आहोत. त्यानिमित्ताने आमची जी काय शिवसह्याद्री ट्रेकरची जी काय टीम आहे, माऊली कोंडे सर आहेत, जाधव सर आहेत, गणेश गिरंजे आहेत, महेश कोळपे सर आहेत, सर्वजण आम्ही या ठिकाणी आलेले आहेत. आणि आजूबाजूला पावसाचं वातावरण आहे, संपूर्ण धुकं पसरलेलं आहे. साहित्य आणलेलं आहे, शैक्षणिक साहित्य वाटपासाठी आणलेले. या ठिकाणी जवळपास 1ली ते 10वीपर्यंत शिकणारे 8 विद्यार्थी आहेत, 7 ते 8 विद्यार्थी आहेत. तर त्यांना आम्ही असा एक संच बनवलेला आहे. त्या संचाप्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी हे शैक्षणिक साहित्य देणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं जे काही महिला आहेत त्या महिलांना देखील आम्ही या ठिकाणी जे काही पोषण करणार आहोत. आमच्या परीनं जेवढं होईल तेवढं आम्ही या ठिकाणी त्यांना मदत करीत आहोत. तर असा एक अभिनव उपक्रम आम्ही गेले 10 वर्ष या ठिकाणी राबवित आहेत. आणि आमचे जे आमचे सहकारी तेवढंच त्यांचं या सहकाऱ्यांचं आणि आमचं सर्वांचं या वस्तीवर अगदी 10 वर्षापासून प्रेम आहे. आणि जसं आम्ही यांना जास्त देण्याचा प्रयत्न करतो आहे तसं त्यांचंसुद्धा आमच्याबद्दल प्रेम आहे. तर असा एक अभिनव उपक्रम आम्ही गेले 10 वर्ष राबवित आहोत. तर या ठिकाणी जे काही ग्रामस्थ आहेत, बाळासाहेब मोरे आता ते व्हिडिओ करतायत, तर त्यांनी आपलं थोडंसं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. काय होतंय? तुम्ही बोला. म्हणजे आमच्याबद्दल आता गेल्या 10 वर्षापासून तुमचं नाव काय? शिवसह्याद्री या 10 वर्ष झालं या मुलांना 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट या टायमाला ते इथं येऊन वया पुस्तकं लहान मुलं असताना 10वीपर्यंत वाटत्यात. यांनी या आम्हाला मुलांना लय सहकुटुंब म्हणजे त्यांना लय चांगलं केलेलं आहे. म्हणजे आम्हाला वयांना पुस्तकांचं ते आमचं खर्च आहेच ते आहे, पण वयांसाठी आम्हाला खर्च आम्ही काय करू शकत नाही किंवा पेनसाठी पण खर्च करू शकत नाही. आणि आमचा एवढा दुर्गम भाग आहे तरी एवढा पाऊस असताना ते इथपर्यंत येतात. म्हणजे आम्ही त्यांचं लय आभारी आहे आणि त्यांना आम्ही आभार मानतो. आजी आम्हाला आता ही मोरे साहेबांची कन्या आहे. अगदी ही 1ली 2रीला असताना आम्ही तिला मदत करत होतो. तू काय बोलती का? ती काय बोलत नाही. बरं, आजी आहेत. आजी आम्हाला चांगल्या ओळखतात. आजींनी सुद्धा म्हणजे खूप आम्हाला प्रेम दिलेलं आहे. खरं ह्या लोकांच्याकडे बघून त्यांच्या चेहऱ्यावरलं समाधान बघून आम्हाला प्रेरणा मिळते. किती खास खळगे असले तरी आम्ही या ठिकाणी 15 ऑगस्ट 26 जानेवारी धावत येतो. आमचं ह्यांचं नातं काहीच नाही आहे, पण एक विशिष्ट ऋणानुबंध आहेत की त्यामधून आम्ही त्यांना मदत करत आहोत. आजी तुम्ही सांगा, बोला थोडंसं. बोला की बोला. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव काय? आजी आहे. तर आजी काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं आमच्याबद्दल? तुमचं नाव काय म्हणलं? ते गाडगे सरांना मी 10 वर्षापूर्वी ओळखतो. आणि ते असंच की लिंगाण्याची किंवा याची असे माहिती न काढायलासाठी याची की परिस्थिती बघून त्यांना लहान मुलांची किंवा दुर्गम भागाची शाळेची परिस्थिती, त्याच्यामुळं वह्या पुस्तकं, कुठं पेन पिशली अजून स्वप्नेर किंवा काही कोडलगर सगळे वाचू शकतात. 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट वर्षातून आमच्याकडे 2-3 खेपा येऊ शकतात ते. आणि कुठं महिलांचे साड्या वगैरे असं सगळं वाटू शकतात. आणि खूप आनंद म्हणजे त्यांच्या ओळखीप्रमाणे आमच्याशी 10 वर्षात येत असताना आम्हाला पण खूप आनंद होतो की एवढं दुर्गम भाग, एवढा धुकं आणि इतका पाऊस पडतोय, त्यातून पण यायचे प्रयत्न म्हणल्यावर किती अवघड आहे.